आता चौफेर महाराष्ट्रामध्ये सुरुवातीलाच बातमी येते राज्याला चिंतेत टाकणारी। कारण महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने उच्च शिक्षित तरुणांना अतिरेकी संघटनेत सहभागी करण्याचा डाव उधळून लावलाय। 3 दिवसांपूर्वी अहिल्यानगर आणि यवतमाळच्या पुसद उमरखेडच्या 21 ठिकाणी छापेमारी करण्यात आली। ज्या संशयितांच्या घरावर छापे टाकण्यात आले ते सर्व तरुण अति उच्च शिक्षित आहेत। हे तरुण देशभरातल्या काही टेररिस्ट मॉडेलच्या संपर्कात आल्याची माहिती समोर येते। गेल्या 6 महिन्यापासून या तरुणांच्या संशयास्पद कारवायांकडे एटीएसचं लक्ष होतं। छापा टाकण्यात आलेले तरुण दहशतवाद्यांचे की पर्सन होते। त्यांच्या माध्यमातून मुस्लिम तरुणांची दहशतवादी संघटनांमध्ये मोठ्या भरतीची योजना होती। यवतमाळमध्ये 14 आणि अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी एटीएसच्या पथकाने कारवाई केली आहे। प्रत्येक पथकाच्या कारवाईत वेगवेगळी निरीक्षणं नोंदवण्यात आली। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या तरुणांचा इंटरेस्ट पाहून त्या पद्धतीने त्यांचं ब्रेन वॉशिंग होत असल्याची माहिती समोर येते। अशा पद्धतीचे काही क्लब जर का तरुणांचा वापर, विद्यार्थ्यांचा वापर अँटी टेररिस्ट कारवाई आपल्या टेररिस्ट कारवाई करण्याकरता करत असतील तर निश्चितपणे त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। ही माहिती प्राप्त झाली होती, त्याच्यामुळेच त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात आली। परंतु इतर ठिकाणी जर का असा प्रकार होत असेल तर त्यांच्यावर देखील त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात येईल। सध्या पुसद व्यतिरिक्त इतर ठिकाणी अहिल्यानगरमध्ये देखील आपल्याला कारवाई होताना पाहायला मिळत आहे। नाही, ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडल्या असतील किंवा घडत असतील तर त्याची माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल। दरम्यान अहिल्यानगर आणि यवतमाळमध्ये एटीएसने 21 ठिकाणी छापे टाकले आणि फुटबॉल क्लबच्या नावाखाली चालणाऱ्या कट्टरतावादी नेटवर्कचा पर्दाफाश केलाय। तरुणांना खेळाच्या बहाण्याने केरळ आणि बंगालमधील कट्टरतावादी छावण्यांमध्ये पाठवलं जात असल्याची माहिती समोर येते। एटीएसच्या 20 पथकांनी यवतमाळच्या उमरखेड आणि पुसदच्या वसंतनगर भागात पहाटेपासूनच दुपारपर्यंत छापेमारी केली। पुसद आणि उमरखेडमधले काही तरुण हे कट्टर धर्मांध आणि देशविरोधी कारवायात सक्रिय सहभागी झाल्याची माहिती एटीएस आणि सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती। या छापेमारीत कागदपत्र, मोबाईल आणि इतर डिजिटल डिव्हाइसची तपासणी झाली आहे। त्यातून फुटबॉल क्लबच्या नावाखाली युवकांचं ब्रेन वॉशिंग सुरू असल्याचे धागेदोरे समोर आल्याची माहिती आहे। अहिल्यानगर आणि यवतमाळमधील पुसद आणि उमरखेड भागातील एटीएसच्या छाप्याची संभाव्य कारणं काय जाणून घेऊया। हिंदू मुस्लिम दंगली झालेली गावं दहशतवाद्यांची सॉफ्ट टार्गेट आहेत। गावांमध्ये टेररिस्ट मॉड्यूल तयार करण्याचा दहशतवादी संघटनांचा कट आहे। उच्च शिक्षित तरुणांवर दहशतवादी संघटनांचा डोळा आहे। पुसदमध्ये 2009 आणि 2014 मध्ये मोठ्या दंगली झालेल्या। 2014च्या दंगलीचं लोण शेजारच्या उमरखेडमध्ये पसरलं। जालना संभाजीनगरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया पाहायला मिळाल्या। अहिल्यानगरमध्येही मुकुंदनगर या मुस्लिम बहुल भागामध्ये छापे टाकण्यात आले। मुकुंदनगर भाग लष्कराच्या प्रशिक्षण तळालगत असल्यानं अधिक संवेदनशील आहे। आमदार संग्राम जगतापांच्या हिंदुत्ववादी चळवळीमुळे अस्वस्थ मुस्लिम तरुणांना गळाला लावण्याचा कट आहे। अहिल्यानगरमधल्या तरुणांना जाळ्यात अडकवत संभाजीनगर, पुणे, नाशिकमध्ये नेटवर्कचा डाव पाहायला मिळाला आणि या सगळ्या कारणांमुळेच एटीएसने ही कारवाई केल्याचं आता बोललं जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।